महाशिवरात्र व उपवासाचे महत्त्व. भारतातील सर्व हिंदू सणांमध्ये महाशिवरात्री हा एक महत्त्वाचा सण मानला जातो. हा सण भगवान शंकरांची पूजा करण्यासाठी आणि त्याची कृपा प्राप्त करण्यासाठी साजरा केला जातो. महाशिवरात्रीच्या दिवशी अनेक भक्त उपवास धरतात. या उपवासाला धार्मिक तसेच वैज्ञानिक महत्त्व आहे. महाशिवरात्रीचा धार्मिक महिमा. महाशिवरात्र म्हणजे भगवान शंकर आणि पार्वती यांच्या विवाहाचा शुभ दिवस मानला जातो. या दिवशी शिवभक्त भगवान शंकराची उपासना करतात, मंदिरात जाऊन दर्शन घेतात आणि ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करतात. भगवान शंकराने या दिवशी स्वतःला लिंगरूपात प्रकट केले अशी ही मान्यता आहे. त्यामुळे या दिवशी उपवास आणि रात्रभर जागरण करून महादेवाची आराधना करणे विशेष शुभ मानले जाते. महाशिवरात्रीचे उपवासाचे महत्त्व. उपवास केल्याने शरीर आणि मन पवित्र होते, ज्यामुळे साधकाचे मन ध्यानासाठी तयार होते. संकल्पपूर्वक उपवास केल्याने भगवान शंकरांची कृपा प्राप्त होते आणि भक्ताचे दुःख नष्ट होतात. पौराणिक कथानुसार महाशिवरात्रीच्या दिवशी उपवास करून आणि महादेवाची आराधना केल्याने मोक्ष प्राप्ती होते. उपवासामुळे शरीरातील टॉक्सिन्स, विषारी घटक बाहेर टाकले जातात आणि शरीर शुद्ध होते. हलके आणि सात्विक अन्न सेवन केल्याने पचनक्रियेला मदत होते. उपवासादरम्यान फळे, दूध, कोरडे मेवे यासारखे पौष्टिक पदार्थ सेवन केल्याने शरीर निरोगी राहते. उपवास केल्याने मन स्थिर होते आणि ध्यान करण्याची क्षमता वाढते. रात्रभर जागरण आणि जप केल्याने सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. मानसिक शांतता आणि एकाग्रता वाढते, ज्यामुळे भक्ताला आत्मिक समाधान मिळते. महाशिवरात्रीच्या दिवशी काही भक्त निर्जला उपवास करतात, तर काही दूध, फळे आणि फराळाचे पदार्थ ग्रहण करतात. दिवसभर भगवान शंकराच्या पंचाक्षरी मंत्राचा जप केला जातो. बेलपत्र, धोत्र्याची फुले, भस्म आणि जल अर्पण करून शिवलिंगाची पूजा केली जाते. रात्रभर जागरण, भजन कीर्तन करून भक्ती केली जाते. महाशिवरात्रीचा हा फक्त उपवास करण्याचा सण नाही, तर तो भक्तिभावाने भगवान शंकराची आराधना करण्याचा दिवस आहे. उपवासामुळे शरीर शुद्ध होते, मन शांत होते आणि आत्म्याला परमेश्वराच्या सान्निध्यात राहण्याची संधी मिळते. त्यामुळे महाशिवरात्रीच्या दिवशी श्रद्धा आणि भक्तिभावाने उपवास करणे अत्यंत शुभ मानले जाते. हर हर महादेव.